प्रियदर्शनी, जी साईमा, विक्रमादित्य राजे कुठे आहेत? बघितलं नाही आम्ही त्यांना सकाळपासून, पण घरातच असतील. घरात नाही आहेत ते. मुळात ते घरी रात्री आलेलेच नाहीये. पण तुम्हाला त्यांच्याबद्दल नक्कीच माहिती असणार. तेव्हा आम्हाला खरं खरं काय ते सांगा. असं काय बोलताय साईमा? आम्हाला माहिती असतं तर आम्ही आपल्याला सांगणार नाही का? आम्हाला खरंच यातलं काही माहिती नाही. तुम्ही फोन का नाही करून बघत त्यांना? तुम्हाला काय वाटलं आम्ही त्यांना फोन केला नसेल? पण त्यांचा फोन बंद आहे. काय करायचं आम्ही? कुठे शोधायचं आम्ही त्यांना आता? प्रियदर्शनी, तुम्ही त्या देवयानीला फोन लावा. त्यांना नक्कीच माहिती असेल विक्रमादित्य कुठे आहेत ते. त्यांनी जे काही केलंय ना ते मुद्दामच केलंय. त्यांना माहिती होतं कोल्हापूरची मंडळी इथे येणार आहेत म्हणून. आता ती मंडळी आली तर आम्ही त्यांना काय सांगणार? हे बघा, तुम्ही लवकरात लवकर त्यांना फोन करा आणि त्या काय सांगतात ते आम्हाला ताबडतोब येऊन कळवा. जी. माझ्या म्हातारीचा अंत पाहू नकोस. प्रतीक्षाला वाचव. माझ्या साक्षीला पोलिसांच्या तावडीतून सोडव. माझा राज पोरासारखी माया केली त्याच्यावर. तो पोलिसांना घाबरून कुठं कुठं पळत असेल. त्याला घरचा मार्ग दाखव. त्याला सांग तुझी आई तुझी घरी वाट पाहते म्हणून. तुम्ही इथं? गोदा काकू तुम्हीच ना? हो. हवालदार, घराचा प्रत्येक कानाकोपरा शोधून काढा. काही शिल्लक राहता कामा नये. जा. काय असं काय करता? नीट सांभाळून. काय पाहिजे काय तुम्हाला सांगा ना. मला सांगा, मी देते ना तुम्हाला. असं काय करताय? तुम्ही तरी सांगा नाही ना. एक मिनिट, आम्हाला आमचं काम करू द्या. अगं हे काय करते? अहो बाई, अहो तुम्ही कपडे काय फेकलाय मध्ये? अहो कमाल आहे तुमची. लव टू साक्षी. हे बघा काय फेरा चालली होती बघा त्यांची. कोण आहे ते? मला माहित नाही. माहित नाही तुम्हाला? खरंच माहित नाही. आता माहिती पडेल. खूपच श्रीमंत होता का तो? इतके मोबाईल वापरायचा तो? किती भाडं द्यायचा हा राज? अजून बरंच काही सापडायचंय. या हॅलो. हॅलो देवयानी. वहिनी, वहिनी बरं झालं तुम्ही फोन केला. तुम्हालाही कळलं का? आणि विक्रम कुठे आहे? विक्रमचा फोनच लागत नाहीये. त्याचा काही फोन आला नाही. पण तू अशी घाबरल्यासारखी का बोलतेस? काय झालं? वहिनी, साक्षीला पोलिसांनी अटक केले. काय? हो, ती राज बरोबर दर्ग्यामध्ये गेली होती. तिथे गोळीबार झाला. पोलिसांना राजवर संशय आणि राज पळून गेला म्हणून त्यांनी साक्षीला अटक केली. आणि हे सगळं कळल्यावर आई
आईला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलंय. नाही ग देऊ, आम्हाला म्हणजे काही कळलंच नाही याच्यातलं. खरं तर मी विक्रम भाऊजींबद्दल विचारायला तुला फोन केला होता. विक्रम तर लंडनला गेलाय ना? लंडनला? हो, म्हणजे मीच त्याला एअरपोर्टवर सोडून आले. त्यांनी घरी काहीच सांगितलं नाही. नाही, ते घरी काहीच बोलले नाहीत कुणाला. पण देवयानी, तू आता तुझ्या आईची काळजी घे आणि कुठलीही मदत लागली तर निसंकोचपणे कळव. काय सांगू आता साईमाला? का वागले असते विक्रम भाऊजी असं? आपण लंडनला जातोय हे त्यांना साईमानं सांगावं असं का वाटलं नाही? $1,500 रुपयासाठी तुम्ही एका खतरनाक अतिरेक्याला घरी आसरा दिलात? माझा राज, माझा राज? माझा राज? मला असं म्हणायचं होतं की तुम्ही म्हणूच कसं शकता? एका खतरनाक अतिरेक्याला तुम्ही माझा राज असं म्हणूच कसं शकता? त्याला भेटायला कोण कोण येत होतं? कुणीही नाही. माझ्यावर विश्वास ठेवा. विश्वास ठेव? तुमच्यावर विश्वास ठेव? जिने एका खतरनाक अतिरेक्याला आपल्या घरामध्ये आसरा दिला तिच्यावर पोलीस विश्वास ठेवतील असं वाटतं तुम्हाला? माझा राज खुनी आहे यावर नाही विश्वास बसत माझा. तुम्ही पोलीसवाले तुमच्या मनाला वाटेल तसे आरोप त्याच्यावर करत सुटलात. मी का म्हणून ऐकून घ्यायचं? एक मिनिट. हे बघा, जितकी शिक्षा गुन्हेगाराला होते तितकीच शिक्षा गुन्हेगाराला मदत करणाऱ्यालाही होते. हे कदाचित माहिती नसेल तुम्हाला गोदा काकू. इन्स्पेक्टर साहेब, या देवयानी बाई या. इन्स्पेक्टर साहेब, गोदा काकूचा खरंच काही दोष नाहीये हो. तुम्ही तिच्या घराची झडती घेतली, तुम्ही तिला इथेही बोलवलंय. आता प्लीज निदान तिच्या वयाचा तरी विचार करा. देवयानी बाई, आम्ही गुन्ह्याचा विचार करतो, माणसाच्या वयाचा नाही करत. अहो पण यात गोदा काकूचा काय दोष आहे? तुमचं म्हणणं पटतंय मला. गोदा काकू ही अडाणी बाई आहे. या सगळ्यामध्ये त्यांचा काही दोष नसेलही. पण तुमचं काय? तुम्ही तर शिकल्या सवरलेल्या आहात ना. सुसंस्कृत घराणं आहे ना तुमचं, तरी सुद्धा तुमची बहीण. जाऊ दे देवयानी बाई, सगळीच शिकलेली माणसं शहाणी असतात असं कुठं आहे? हे बघा वागळे साहेब, तुम्ही जर शिकल्या सवरलेल्या असाल, सुसंस्कृत असाल, तर पोलिसांच्या तपास कामात अडथळा आणू नका. बाहेर जाऊन उभ्या राहा. इन्स्पेक्टर साहेब, मी एक विनंती करते. तुम्हाला जी काय चौकशी करायची आहे ना ती तुम्ही करा, पण मला एकदा साक्षीला भेटण्याची परवानगी द्या हो. ठीक आहे, जा भेटा. हवालदार. प्रियदर्शनी, तुम्ही आम्हाला सांगायला येणार होतात ना? जी साईमा, विक्रम भाऊजी लंडनला गेले. काय? आणि हे तुम्हाला त्या मुलीने सांगितलं? एवढं काय महत्वाचं काम होतं की विक्रमादित्य लंडनला निघून गेले? काही कळत नाही साईमा, पण देवयानीने सांगितलं तेव्हाच आम्हालाही कळलं. काल रात्रीच्याच फ्लाईटने गेलेत ते लंडनला. वा, कमाल आहे. कोण कुठली ती मुलगी साईमा, तिला माहिती आहे.
आणि घरातल्या कुणालाही हे माहिती नाही? आम्हाला ठाऊक आहे विक्रमादित्य मुद्दाम असं वागलेत, केवळ त्या देवयानीमुळे. तिनंच त्यांना असं वागायला भाग पाडलंय. तिची लायकी नाहीये त्यांच्या समोर उभं राहण्याची. आम्ही तिला कधीही माफ करणार नाही. आणि हो, आम्ही तुम्हालाही सोडणार नाही. तुम्हा दोघींनाही याची किंमत मोजावी लागेल. साईमा, तुम्ही देवयानीला कशाला दोष देताय? तीच आधी दुःखात आहे, संकटात आहे बिचारी. पुन्हा अतिरेक्याची साथीदार म्हणून तिच्या बहिणीला अटक केली आहे पोलिसांनी. आणि हा धक्का सहन न होऊन तिची आई हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे. आणि एक गोष्ट तुम्हाला सांगते साईमा, कुणाबद्दल अशी कट कारस्थानं करणारी ती मुलगीच नाहीये. अत्यंत साधी, सरळ आणि सुस्वभावी मुलगी आहे ती. तुम्ही काय तिचं वकीलपत्र घेतलंय? नाही, आपण तिच्याबद्दल गैरसमज करून घेत होतात म्हणून फक्त खुलासा केला. तुम्ही काहीही बोलू नका. आम्ही काय सांगतोय ना ते नीट ऐका. तुम्ही त्यांना काहीही मदत करायची नाही. आम्हाला माहिती आहे तुम्हाला त्यांची फार दया येते. आम्हाला काय म्हणायचे ते तुमच्या लक्षात आलंय ना. आणि तुम्ही जर घराबाहेर पडलात तर गाठ आमच्याशी आहे. काकू, तुझा आवाज दे. तुझा आवाज ऐकून ती येईल इथे. साक्षी, झाल्या प्रकाराचा तुला किती त्रास होत असेल कळते ग, पण काळजी करू नकोस. आम्ही आहोत ना. आम्ही तुझी इथून लवकर सुटका करू. आणि हे बघ, राजबद्दल ना पोलीस काही उलटसुलट बोलतील, तू लक्ष देऊ नकोस. अजून माझा राजवर विश्वास आहे. तुझाही आहे ना काकू? साक्षी, काकू, मी स्वतः माझ्या डोळ्यांनी पाहिलंय राजनी त्या माणसांवर गोळी झाडली काकू, आणि तो तिथून पळून गेला. काकू, राज का पळाला असेल? काकू, का पळाला असेल राज? काकू, सांग ना. तुमच्यासाठी संस्थानिकांचं स्थळ सांगून आलंय. हा बघा फोटो. साहेब, आम्ही तुम्हाला आधीच सांगितलंय की यात आम्हाला काही रस नाही. व्यवहार आणि नाती यांची तुम्ही कायम गल्लत करत आला. पण भैया साहेब, मी आता तुम्हाला एक अत्यंत महत्वाची गोष्ट सांगतो, ती कायम लक्षात ठेवा. व्यवहारात सौदा असतो पण नातात नसतो. नाती जपायची असतात, जगायची असतात. त्याचा मोबदला पैशात नाही होऊ शकत. आता हे असं स्वस्त बसून चालणार नाही. काहीतरी ठोस पाऊल उचलायलाच हवं. पण आता जे काही करायचंय ना ते आम्हीच करणार. उशीर झाला तर हा डाव हातातून निसटायला वेळ नाही लागणार. खरं तर आम्हाला वाटलं होतं निदान विक्रमादित्य तरी समजूतदार आहे. आपला फायदा कशात आहे हे त्यांना चांगलंच माहिती आहे. पण कसं काय?
तेही मूर्खच. पण आम्हाला मूर्खपणा करून चालणार नाही. साक्षी, राज कुठे आहे असं तुला आम्ही सतत विचारत असताना सुद्धा तू आम्हाला त्याचा ठाव ठिकाणा सांगितला नाहीस. असं करून तू केवढी मोठी चूक केली आहेस याची कल्पना नाहीये तुला. शेवटी आमच्या खबऱ्याने दिलेल्या माहितीनुसार आम्ही त्याचा ठाव ठिकाणा शोधून काढला आणि त्याच्यापर्यंत पोहोचलो. तो सुद्धा तुझ्यासारखाच हट्टी निघाला. आमचं काही ऐकायला तयार नव्हता तो. आम्ही त्याला तुझ्याबद्दल सुद्धा सांगून पाहिलं. त्याची शिक्षा कमी करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू असंही आम्ही त्याला सांगून पाहिलं. आमच्या समजावण्याचा चुकीचा अर्थ काढला त्यानं आणि आमच्यावर गोळीबार केला. त्याच्या प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात राजचा एन्काउंटर झाला. नाऊ ही इज नो मोर. तुम्ही राजला नाही मारू शकत. नाही मारू शकत राजला. नाही मारू शकत. त्याला माझ्या बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत अजून. वागळे साहेब, तुम्ही राजला नाही मारू शकत. हॅलो. हॅलो, आम्ही बोलतोय. साईमा. साईमा. साईमा, तुम्ही कशाला त्रास घेतलात फोन करायचा? कुणाबरोबर तरी निरोप दिला असतात तर मी केला असता फोन. अहो, त्यात काय एवढं? फोन करायला कसला आलाय त्रास? आम्हाला प्रियदर्शनीकडून सगळं काही कळलंय. खरंच खूप मोठं संकट कोसळलंय तुमच्यावर. पण तुम्ही अजिबात घाबरू नका. हां, आम्ही आहोत ना. हे बघा देवयानी, अहो तुम्ही रडू नका. अशा रडून कुठले प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात का कधी? हां साईमा, तुम्ही फोन केला, खूप बरं वाटलं. खूप धीर आला. देवयानी, आम्हाला माहिती आहे यावेळी तुम्हाला विक्रमादित्यांच्या आधाराची खूप गरज आहे. पण काय करणार, नेमके यावेळेला ते इथे नाही आहेत. साईमा, मी फोनही करते त्याला, पण फोन लागतच नाहीये. आज खरंच विक्रम इकडे हवा होता. नाही, तुमचं अगदी बरोबर आहे. पण ते जरी इथे नसले तरी आम्ही आहोत ना. तुम्ही कसलीच काळजी करू नका. पण तुम्ही आम्हाला भेटायला इथे याल का? म्हणजे याल ना? हो, पण कशासाठी? देवयानी, सगळ्याच गोष्टी काही फोनवर बोलता येत नाहीत ना. तुम्ही इथे प्रत्यक्ष आलात की बोलू ना आपण. हां, येत आहे ना? हो. बरं, या तुम्ही. आम्ही तुमचीच वाट पाहतोय.